त्यांचा वाढदिवस आहे सर, त्यांचा विष्टचिंतन आणि त्यांचं समस्त ग्रामस्थ यांच्यातर्फे आज 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आपल्या कोविड सेंटरसाठी या परिसरातील रुग्णांसाठी ते देत आहेत। श्री रामभाऊ जाधव जय हिंद, जय महाराष्ट्र। के लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपल्यासोबत आज आदरणीय रामभाऊ जाधव आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत एक संवाद करतोय की आज आहे त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा त्यांना आलेल्या आहेत। राजकीय सामाजिक क्षेत्रामधून त्यांना एक भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती आज आपण त्यांच्याकडनं घेत आहोत। आज आहे त्यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक साहेब तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे। त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी स्वर्गीय राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाला 6 ऑक्सिजन ज्या मशिनी आहेत प्राणवायूच्या, त्या मशिनी त्यांनी 6 दिलेल्या आहेत। एकंदरीत 4 लाख रुपयाच्या ज्या मशिनी आहेत त्यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना त्या प्रकल्पाला भेट दिलेली आहे। असं नेतृत्व आपल्यासोबत आहेत। काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाधव आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपल्याला केकेलाव परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। आणि ह्या आपण या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती बघता आज आपण ह्या ज्या प्राणवायूच्या ज्या मशिनी या ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाला आपण भेट दिलेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण 2 शब्द काय सांगणार? हे आज भेट वस्तू देण्याचं एकच कारण आहे की मी व माझा संपूर्ण परिवार हा कोरोनाच्या लपेटमध्ये आल्यामुळे मला त्याचा फार जवळून अनुभव होता। माझे मित्रमंडळी हे मी माझ्या डोळ्यात बघत होतो आणि माझं एक सामाजिक कार्य करण्याची एक चळवळ माझ्या मनात असल्यामुळे आणि त्या निमित्तानं आपण समाजाला काहीतरी देणे, आपण त्या एवढ्या मोठ्या भयंकर कोरोना परिस्थितीतून वाचलो। माझा परिवार, माझा मुलगा, माझी पत्नी, माझे सासूबाई असतील, माझे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव अनंतराव जाधव, वैभव जाधव, माझे सालेबा, असा बराचसा आमचा परिवार, माझे मित्रमंडळी, त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आम्हाला तर कोरोनाची लागण झाली आणि त्या निमित्तानं आम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट राहावं लागलं। तिथं मला एक त्या पद्धतीचा एक अभ्यास करण्यासाठी भगवंतानं तिथं पाठवलं असं मला वाटलं की ते मी बघत होतो की त्या ठिकाणी लोकांचे काय हाल होतात आणि म्हणूनच ते माझ्या मनात आलं आणि की आज आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपला काही ना खारीचा वाटा असल्यामुळे एवढा मोठा प्रकल्प स्वर्गीय राजीव गांधीच्या नावानं माननीय माजी आमदार राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष हे उभारत आहे। म्हणून आपण त्या प्रकल्पाला काही ना काही खारीचा वाटा आपण दिला पाहिजे। मी व माझ्या इतर मित्रांना, बऱ्याचशा मित्रांना मी त्याचं सहकार्य करण्याचं विनंती केली आणि त्यांनी पण विनंती करून त्या आमच्या गावाचे बरेचसे मंडळी याच्यामध्ये सहभागी आहे। त्यांनी या गावाच्या वतीनं आम्ही तिथं या प्रकल्पाला मदत गेली याचा मला सार्थ अभिमान। आणि आज या ठिकाणी आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आणि राहुल भाऊ बोंद्रे यांनी आपलं कौतुक केलेलं आहे, याबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? माझ्या गावामध्ये, आत्नी गावामध्ये माझ्या संपूर्ण कोरोनाचा म्हणजे एवढा नाही पण थोडेफार पेशंट त्या लपेटमध्ये आल्यामुळं बरेचसे आम्ही त्या पेशंटला मदत करून ज्या ठिकाणी चांगले हॉस्पिटल असतील, जे कमी स्कोरचे पेशंट असतील त्या अनुराधा परिवाराच्या वतीनं आपण इथं ॲडमिट केले। त्याच्यानंतर आपण बुलढाणा चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट केले। माझ्यासमोर अनंत जाधव, त्यांना फार त्याच्यामध्ये त्रास झाला। उपजिल्हाधिकारी आमचे SDO जाधव साहेब यांना पण आपण, त्यांची आई आमच्यासोबतच होत्या, त्यांनी पण चांगला आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव म्हणून मदत केली। गावासाठी त्यांनी फार मदत केलेली उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव। त्या निमित्तानं आपण त्या पेशंटला, आम्हाला अनुभव असल्यामुळं आम्ही सर्वप्रथम कोरोना गावामध्ये मला झाला, मग मला झाल्यानंतर आपण लगेच जिथे माझे मित्र असतील, माझा परिवार असेल, माझा गाव असेल, माझा परिवार म्हणजे संपूर्ण माझं गाव मी परिवार समजतो, त्यामुळं मी विशेष लक्ष देऊन जेवढा आपल्याला लवकर कोरोना गावाबाहेर घालवता येईल त्याच्यावर मी उपचार
घेण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केलं. आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात आणि काँग्रेसनं आपल्याला भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद असेल, सरपंच असेल, असे सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी आपण काँग्रेसच्या भूमिकेतून आपण जनतेला काही आव्हान करत असतात. या काँग्रेस एकनिष्ठबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? हो, मी काँग्रेसचा एक निष्ठवंत कार्यकर्ता आहे. मी या पूर्वी समाज कार्य करत होतो. अचानक आमदार राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र, त्यांची नजर माझ्यावर कुठंतरी गेली आणि त्यांनी मला या काँग्रेस पक्षामध्ये माझा एक हात धरून, माझ्या खांद्यावर हात धरून नीट आणण्याचं केलं. माननीय मुकुल वासनिक साहेब यांनी माझा प्रवेश करून घेतला आणि त्यानंतर माझ्यावर पक्षाच्या बऱ्याचशा जबाबदारी त्यांनी दिल्या. नंतर मला या आमदार जे पद असतं, मुख्य पद पूर्वी आमदाराकडे असायचं संजय गांधी निराधारचं, ते पद माननीय मुकुल वासनिक साहेब आणि या तालुक्याचे आमदार राहुल बोंद्रे यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि मी ती सार्थपणे स्वीकारून जवळपास 15,500 गोरगरीब लोकांची मी कामं केली आणि त्या कामातून त्या गोरगरिबाचा आशीर्वाद मला व माझे आमदार राहुल बोंद्रे यांना आणि वासनिक साहेबांना तो आज सातत्यानं त्यांच्या पाठीशी असतो. म्हणूनच मी वासनिक साहेबांचं आणि राहुल बोंद्रेचं मनापासून मला समाजात कार्य करण्याची जी त्यांनी प्रेरणा दिली, त्या कार्य करत असताना मी सदैव त्यांना माझ्या डोळ्यासमोर आठवत असतो. मित्रांनो, रामभाऊ जाधव सरपंच आपल्यासोबत आहेत. त्याचा आज आहे जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त आदरणीय मुकुल साहेब वासनिक असतील, त्याच्यानंतर आदरणीय राहुलजी बोंद्रे असतील व त्यांचे सर्वच या ठिकाणी काँग्रेसचे आजी माजी आमदार या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा सत्कार त्यांचा या ठिकाणी झालेला आहे. आज मुकुल वासनिक साहेबांचे असतील त्यांचा सत्कार झालेला आहे की आज त्यांनी 6 मशनी प्राणवायूच्या या प्रकल्पावर दान केलेल्या आहेत. त्या मशनी संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांचं कौतुक या ठिकाणी जिल्हाभरातून या ठिकाणी होत आहे. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे जे अध्यक्ष असताना ते गोरगरिबांची ज्या ठिकाणी सेवा करतायत व तसेच या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ असणाऱ्यांची दखल या ठिकाणी काँग्रेस पक्षांनी घेतलेली आहे असं या ठिकाणी म्हणावं असं वाटेल की हे सर्वक्षणी चित्र या ठिकाणी केकलाईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.